श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार। तर आज आहे शनिवार, शनी अमावस्या होती। या ब्लॉग लेट एडिट करते। तर अशा प्रकारे सुंदर रांगोळी काढलेली, हळदीचं लेपन केलेलं आज शनिवार असल्यामुळे, आणि अशा प्रकारे उंबरठा पूजा झाल्यावर देवघर क्लीन करून घेतला अमावस्या असल्यामुळे। आणि मग आपण काल नवीन वस्तू आणलेल्या ना त्यांना देवापुढे ठेवलं, हळद कुंकू वाहिलं, कारण का आपण नवीन वस्तू आणल्यावर अगोदर हळद कुंकू वाहतो आणि मग ते वापरायला घेतो। तर हे जेव्हा वापरेल ना तेव्हा तुमच्याबरोबर शेअर करेल। पण करंडा आहे ना तो मला फार आवडलेला आहे, भारीच दिसतो एकदम। त्यानंतर लागली जेवणाला। तर आज जेवणाला काही आम्हाला सगळ्यांना खायची होती पावभाजी, म्हणून पावभाजी बनवलेली मस्तपैकी एक नंबर भारी झालेली। रेसिपी मी अगोदर शेअर केलेली आहे, आज मी रेसिपी नाही शेअर केली। त्यानंतर यांनी माझी पूजा झाल्यावर फुलं आणलेली, म्हणून मग संध्याकाळी मस्तपैकी देवांना फुलं वगैरे वाहिली। फुलं वाहिल्यावर देवघराचा जो लुक असतो तो अजून चेंज होतो, छान दिसतं सगळी फुलं वगैरे वाहिल्यावर। नंतर माझी संध्याकाळची सेवा असते ती केली, जप स्तोत्र मंत्र सगळं असं झाल्यावर आम्हाला जायचं होतं आज शनी मंदिरामध्ये, म्हणजेच मारुतीरायाच्या मंदिरामध्ये। आज शनी अमावस्या होती आणि शनिवार होता म्हणून। तर अशा प्रकारे श्रीयाल बघू शकता इथे। श्रीयालला कुठे निघाले ना का त्याला असं वाटतं कुठे नेतात आणि कुठे नाही, कुठे पण न्या, फक्त फिरायला घेऊन जा। तर मंदिरात आम्हाला उशीर झाला, कारण का मंदिरात गर्दी होती खूप, आणि 2-3 मंदिरं फिरलो अगोदर। त्यानंतर ना मी भाज्या वगैरे कट करून घेतलेल्या, आणि इथे मी बनवते फ्राईड राईस। साधा भात आणि डाळ बनवलं असं कोणी खाल्लं नसतं, म्हणून फ्राईड राईस बनवायला घेतले इथे। आणि दुपारची भाजी वगैरे उरलेली होती, त्यामुळे मग फ्राईड राईस बनवायचं ठरवलं, एकच सिंपल। आणि भात घालून गेलेली, भाज्या पण चिरून गेलेली, तर पटकन फ्राईड राईस झाला, खाल्लं वगैरे। आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्याबरोबर मला शेअर करायचं होतं मॅट रांगोळीमध्ये 3D कमल, तर तो शेअर केलेला आहे। याचा मोठा ब्लॉग माझ्या यूट्यूब चॅनलवर आहे, लिंक बायोमध्ये आहे, तुम्ही जाऊन बघू शकता। त्याचबरोबर क्रिएटिव्ह सुवर्णा 24 हा माझा यूट्यूब चॅनलचं नाव आहे, तर तुम्ही जाऊन बघू शकता, मस्तपैकी शेअर केलेलं। त्याचबरोबर शॉर्टमध्ये सुद्धा शेअर करणार आहे रील, पण ना मोठ्या ब्लॉगमध्ये सविस्तर तुम्हाला व्यवस्थित शिकवलेलं आहे कसं बनवलं आहे, तर जरूर जाऊन बघा। आजचा ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। इन्स्टाला बघत असाल तर फॉलो करा। चला भेटूया छानशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये। आता बाय।